हा जो एक विषय आपण घेतलेला आहे की द कॉस्ट ऑफ डिसायपलशिप, याचा पहिला जो मुद्दा आहे त्यावर आपण मनन केलं मागच्या रविवारी. आणि तो कोणता मुद्दा आहे तुम्हाला माहित असावंच. जर तुम्हाला आठवत असेल तर कृपा करून हात वर करून सांगा. पहिला मुद्दा कोणता आहे? आपण 3 मुद्द्यामध्ये याविषयी बघत आहोत. यस, या वचनामध्येच हे तिन्ही मुद्दे सांगितलेले आहेत. यस यस सिस्टर पवार. ऐकायला येत नाही मला. तुमचा स्पीकर ऑफ आहे. राईट. तर पहिला मुद्दा आपण हा बघितला की जर कोणाला माझ्या मागे यायचं आहे, इच्छु पाहतो, तर त्याने आपला आत्मनिग्रह करावा. आज आपण दुसऱ्या मुद्द्याकडे वळणार आहोत की आपला वधस्तंभ उचलून करावे, तर आपला वधस्तंभ उचलून घेणे याविषयी आपण बघणार आहोत. आणि मागच्या वेळेसची वचनं आपण आधारभूत ठेवली होती. कसला पाडला झेंडा काढतो माझा ऐकायला त्यांना. लूक 22 आणि 42 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने अशी प्रार्थना केली होती की पित्या, जर तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून काढून घे, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे. आणि नंतर प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, कारण जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि आपल्या जीवाचा किंवा आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देईल? आणि प्रभू येशू ख्रिस्ताने हे शिष्यांना आणि पर्यायाने त्याची वचन ऐकणाऱ्या सर्वांना सांगितलं. आणि आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताने यावेळेस रस्त्याने जात असताना जेव्हा ही वचनं, हे शब्द तो आपल्या शिष्यांबरोबर बोलला, तेव्हा त्याच्या मनात काय होतं, तो कशाविषयी बोलत होता? आपला वधस्तंभ उचलून गेला. आजचा विषय प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ हा विस्तीर्ण विषय नाही आहे. त्याचा स्कोप आपण डिलिमिट केलेला आहे. शिष्यांबरोबर तो बोलत असताना त्याच्या मनात काय होतं, शिष्यांनी काय समजून घ्यावं हे त्याच्या मनामध्ये होतं. यावर आपण विचार करणार आहोत. म्हणून जो विस्तीर्ण विषय आहे, द क्रॉस ऑफ द क्रॉस और फॉलोइंग द क्रॉस ऑफ द क्रॉस, और प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या विषयी त्याच्याद्वारे आपल्याला काय आकलन होतं, हा जो एक प्रचंड मोठा विस्तीर्ण विषय आहे त्यावर आपण अवलोकन करत नाही. पण वी हॅव डिलिमिटेड अवर स्कोप अँड वी आर डीलिंग विथ ओनली विथ द वर्ड्स दॅट वी जस्ट रेड. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आपला निग्रह करावा आणि आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. स्वतःला मरणे ही एक गोष्ट आहे, परंतु क्रूसखांब उचलून घेणं ही एक निराळी बाब आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की ते त्याचा जीव घेतील आणि त्याचे हालहाल करतील, त्याला त्रास देतील, त्याची अवहेलना होईल, त्याचा जीव घेतील. प्रभू येशू ख्रिस्ताने आपला जीव दिला ही एक बाब आहे, पण त्याने वधस्तंभ सुद्धा व्हायला ही एक दुसरी बाब आहे. तर मग आपला वधस्तंभ किंवा क्रूसखांब उचलून घेणं याचा नक्की अर्थ आपल्याला अर्थबोध काय व्हायला हवा? वधस्तंभाच्या बाबतीत पुष्कळ लोकांना बरेच गोड गैरसमज आहेत. अगदीच अचंबा वाटणारी विधाने कधी कधी आपल्याला ऐकायला मिळतात. कदाचित लोकांच्या डोक्यावर जे काही ओझं आहे, कदाचित बिघडलेली नाती त्यांची असतील, कदाचित शारीरिक आजार असतील, मानसिक आजार असतील, आर्थिक अडचणी असतील, अशा आणि यासारख्या त्रासांना काही लोक त्यांचा क्रॉस किंवा त्यांचा वधस्तंभ समजतात. काही लोक तर आपल्या सासूला सुद्धा आपला वधस्तंभ समजतात. काही लोक आपल्या पत्नीला किंवा काही पत्नी आपल्या नवऱ्याला आपला वधस्तंभ समजतात. काही लोक, आणि ही पुष्कळशी सत्य घटना असते, भांडकुदळ शेजारी किंवा भांडकुदळ सहकारी किंवा हिटलरच्या अवतारात असलेला आपला बॉस, या सर्वांना बरेचसे लोक आपला वधस्तंभ उचलून घेणं समजतात. पण आपला
वधस्तंभ उचलून घेणं याचा अर्थ या पवित्र शास्त्रात या वचनामध्ये स्पष्ट केलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जे सांगितलेलं आहे त्याचा अर्थ सरळ असा होतो, ख्रिस्ताकरिता छळ, नकार, नापसंती, निर्बत्सना, अप्रतिष्ठा, लाज, दुःख, यातना सहन करण्याची तयारी असणं. गरज असल्यास हौतात्म्य, मरण सुद्धा पत्करायला तयार असणं म्हणजेच वधस्तंभ उचलून घेणं आहे. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा येशूच्या शिष्यांबरोबर बोलत होता की माझ्या मागे जर कोणी यायची इच्छा असेल तर त्याने आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे, तेव्हा शिष्यांना काय वाटलं असेल? थोडी आपण कल्पना करू त्या बाबतीत. मध्ये कृषी वर्तमान 16 आणि 21 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने तेव्हापासून येशू आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी येरुशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठले जावे. ह्याचे अगत्य आहे, आवश्यक आहे, असं व्हायला हवं. जीवे मारले जावे हे येशूने स्वतःविषयीचे भाकीत आपल्या शिष्यांकरिता एक अचंबा वाटायला लावणारे आध्यात्मिक गूढ काही सांगितले नाही. त्याला जे काही होणार आहे ते सत्य गोष्ट स्पष्टपणे त्यांनी सांगितली. पण शिष्यांच्या मनात जे काही काहूर असेल, शिष्यांच्या मनात जे काही विचार असतील ते कदाचित असे पण असू शकतात, कारण साधारण 120 वर्षापूर्वी बऱ्याच लोकांना क्रुसावर टांगून मारण्यात आलं होतं त्या विभागामध्ये, आणि या घटनेची शिष्यांना आठवण नक्कीच होती. सुमारे 120 वर्षापूर्वी त्या प्रदेशात 800 माणसांना वधस्तंभावर ठेवण्यात आले होते. आणि हेरोद द ग्रेट त्याच्या मृत्यूनंतर झालेल्या बंडापासून रोमन राज्यपाल वरुसने 2000 यहुदी लोकांना वधस्तंभावर मारलं. वधस्तंभावर टांगून मारण्याची प्रथा रोमन साम्राज्यात आणि काही प्रमाणात निरनिराळ्या जवळपासच्या प्रदेशात प्रचलित होती, जसं आशियामध्ये, मध्य आशियामध्ये, इजिप्तमध्ये आणि इतर काही देशामध्ये ही पद्धत खूप प्रचलित होती. आणि हे जे काही इतिहासामध्ये झालं होतं रोमी साम्राज्यामध्ये, त्याची आठवण शिष्यांना व्यवस्थित होती. तेव्हा येशूच्या शिष्यांनी वधस्तंभावर मरण पावलेल्यांची दशा पाहिली होती. आणि जेव्हा येशूने म्हटलं की त्याला ठार मारण्यात येतील, त्याला वधस्तंभावर त्याला मरण सहन करावं लागेल, आणि तो या संदर्भात म्हणतो की आपला क्रूस वधस्तंभ उचलून घेऊन, तेव्हा शिष्यांना त्यांच्या मनामध्ये हे आकलन झालं असेल की ज्या लोकांना सरकारने, रोमी सरकारने शिक्षा ठोकावली होती, त्यांनी भला मोठा वधस्तंभ आपल्या खांद्यावर घेऊन ते चालले होते अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी त्यांना त्याच वधस्तंभावर मारायचं होतं. आणि हे ऐकून कदाचित ते घाबरले असतील, त्यांचा थरकाप झाला असेल की बापरे, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की माझ्या मागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसं धरणारे करीन, कारण ते सर्व मासे धरणारे होते. आणि यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही जर माझ्या मागे येण्याची तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही आपला वधस्तंभ उचलून घ्या. माय गुडनेस, तो वधस्तंभ उचलून घेऊन अशा ठिकाणी जायचं, त्याच वधस्तंभावर मरण पावायचं. त्यांचा थरकाप नक्कीच झाला असेल. पण प्रभू येशू ख्रिस्त जे म्हणत होता त्याचा सरळ सरळ अर्थ, अर्थात मरण तर होतच, पण ख्रिस्ताकरिता छळ, नाकार, नापसंती, निर्बत्सना, अप्रतिष्ठा, लाज, दुःख, यातना सहन करण्याची तयारी असणे, आणि गरज असल्यास मरण सुद्धा पत्करायला आपण तयार राहावा. 16:24. दुसरी तिमोथी 3 या अध्यायामध्ये चांगली वचनं आपल्याला वाचायला मिळतात. त्यामध्ये असं म्हटलंय, तुम्ही निंदा सहन कराल आणि ख्रिस्तासाठी जीवन जगल्यामुळे तुमचा उपहास होईल. दोषी ठरलेल्या गुन्हेगाराचा अपमान सहन करण्यास तयार असणं म्हणजे वधस्तंभ उचलून घेणं आहे. तुम्हाला निर्भत्सना, निंदा सहन करावी लागेल. जर आपण येशू ख्रिस्ताला पूर्णपणे अनुसरतो, त्याचा कित्त आपल्या जीवनात गिरवतो, तर नक्कीच आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांकडून आपल्याला प्रतिकार होईल. आणि हा प्रतिकार नक्कीच, प्रतिकार म्हणजेच आपल्याला त्रास होईल. स्वतःला नाकार करणं म्हणजे मी येशू ख्रिस्ताच्या मागे जाईन, मी त्याच्याशी सादृश्य आणि संलग्न जीवन जगेल, आणि मरावे लागले तरी त्याचे नाव सतत माझ्या शिरावर राहील. आपला वधस्तंभ उचलून घेऊन
मरण पत्करण्यापर्यंत जर आपण समर्पित जीवन जगणार तर 1 पेत्र 4:1 ते 6, 12 ते 19 या वचनामध्ये आपल्याकरिता दिलासा देणारा संदेश आहे. कृपेचा आणि गौरवाचा आत्मा तुमच्यावर छाया करील, त्या वचनामध्ये म्हटलेलं आहे. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे देवाच्या कृपेचा वर्षाव तुमच्यावर झाल्याची तुम्हाला इतकी जबरदस्त जाणीव आणि खात्री होईल की मृत्यू तुमच्या समोर असून सुद्धा एक विलक्षण आनंद तुमच्या हृदयात भरेल. या वचनामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते मी परत तुमच्यासाठी वाचून दाखवतो. आणि हे खरं आहे, हे खरं आहे. स्टेफनसाला जेव्हा धोडमार होत होती तेव्हा जेव्हा त्या वर आकाशामध्ये बघितलं, जो देखावा त्याने बघितला वर आकाशामध्ये, त्या देखाव्याच्या तुलनेमध्ये त्याचं धोडमार काहीच नव्हतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणेच तो प्रार्थना करू शकला की यांची पाप त्यांच्याकडे तू मोजू नको म्हणून. कृपेचा आणि गौरवाचा आत्मा तुमच्यावर छाया करील आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे देवाच्या कृपेचा वर्षाव तुमच्यावर झाल्याची तुम्हाला इतकी जबरदस्त खात्री किंवा जाणीव होईल की मृत्यू तुमच्या समोर असताना सुद्धा, तुमचा वधस्तंभ तुमच्या समोर असताना सुद्धा, तुमचा छळ होत असताना सुद्धा, तुमची निर्वसना होत असताना सुद्धा, तुमची निंदा होत असताना सुद्धा तुम्ही एक विलक्षण आनंद तुमच्या हृदयामध्ये देवाकडून पोचल्या जाईल. जे येशू ख्रिस्ताकडे येतात ते येशूच्या अटी आणि नियम मान्य करून येतात, ते स्वतःच्या अटीवर येत नाही. प्रभूने आपल्याला असं सांगितलेलं आहे की जर कोणी माझ्या मागे इच्छितो, त्या ठिकाणी आपल्याला फ्री विल दिलेली आहे. पण जर तुम्ही येणार तर मग मात्र त्याच्या अटी आणि शर्ती आहेत, त्या मान्य करूनच यावं लागतं. तुम्ही स्वतः उरत नाही, त्यामुळे स्वतः राहत नाही. नावा ठिकाणी म्हटल्याप्रमाणे मी पण गेलं सर्व, ख्रिस्त यापुढे, किंवा राहत नाही. तर देवाच्या प्रेमाने इतके आपण भारावून जातो की तारणाची मौल्यवान देवाने देव केलेली जी देणगी आहे त्याच्या मोबदल्यात आपल्या प्राणाचे बलिदान काहीच नसतं. परंतु तारणाची देणगी देवाच्या कृपेने प्राप्त झाल्यानंतर याकडे मला तुमचं लक्ष वेधायला पाहिजे. आणि ही शोकांतिका आहे. ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये होते, बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये ही होते, येशू ख्रिस्ताच्या शिष्यांच्या जीवनामध्ये सुद्धा झाली. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला हे त्यांना सांगावं लागलं, आठवण करून द्यावी लागली की तारणाची देणगी देवाच्या कृपेने आपल्याला प्राप्त झाल्यानंतर शोकांतिका अशी आहे, प्रॉब्लेम असा आहे की आपण आपल्या मूळ वचनबद्धतेपासून दूर जातो, आपल्या कमिटमेंट पासून आपण दूर जातो. ह्याच हेतूने येशू ख्रिस्ताने आणि पर्यायाने सर्व लोकांना या आव्हान सांगितलेलं आहे आणि आठवण करून दिली की जर तुम्ही माझ्या मागे येऊ इच्छिता तर आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरा. आणि लुकाने दररोज हा शब्द प्रयोग केला, रोज, एक दिवशी नाही, रविवारच्या दिवशी नाही, चर्चमध्ये नाही, दररोज. येशूप्रमाणे आपला छळ होणार, येशूप्रमाणे आपल्याला किंमत भरवून द्यावी लागेल डिसायपलशिपची. हाच अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताने आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरा असं म्हटलं तेव्हा तोच अर्थ आहे. मध्ये कृष्णवर्ग 10:24-34 मध्ये आपण असं वाचतो की मग तो आपल्या शिष्यास म्हणाला, तुम्ही विसरलात काय की शिक्षक आपल्या शिक्षकासारखा आहे आणि सेवक त्याच्या मालकासारखा आहे, आणि आपण माझ्यासारखे आणि तुम्हाला पण माझ्यासारखी वागणूक देण्यात येईल हे तुम्हाला माहित नाही का? आणि तो त्यास म्हणाला, तुमचा छळ होईल. तो त्याला हे पण सांगताना सांगतो, तुमचा छळ होईल. खरे तर मी पृथ्वीवर शांतता आणण्यासाठी आलो असे समजू नका. मी शांतता आणण्यास नव्हे तर तलवार चालवण्यासाठी आलो आहे. कारण मुलगा व बाप, मुलगी बाई, सून व सासू यांच्यात फूट पाडण्यास मी आलो आहे. आणि मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील. जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. त्याने त्याच्या शर्ती आणि अटी सांगितल्या, ज्याला मान्य आहे त्याने
परत त्याच्याकडे यावं, त्याच्या मागे यावं, आपला वधस्तंभ प्रभू येशू ख्रिस्ताने जी किंमत भरली तशीच किंमत तुम्हाला भरावी लागेल. पण या दोन आश्चर्यकारक, या विसंगत दोन गोष्टी मला सांगायच्या, परस्पर विरुद्ध त्या गोष्टी आहेत. मत्ती सुवर्णकाळ 16:25 मध्ये 26 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, कारण जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो त्याला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवाला मुकेल तो त्याला मिळेल. मनुष्याने सर्व जग मिळवलं, एका बाजूला सर्व जग मिळवलं, एका बाजूला त्याने आपला जीव वाचवला, पण दुसरी बाजू तो जीवाला मुकेल आणि सर्व जग मिळवलं, पण आपल्या आत्म्याचा नाश करून तर त्याला काही लाभ नाही, त्याच्या पुढे काहीही पडणार नाही, त्याच्या पत्रात काहीही पडणार नाही. कारण एकीकडे जगात असताना आपल्याला दुःख भोगावे लागते आणि निर्भत्सना सहन करावी लागते, त्याच वेळी आपल्याकडे एक अतुलनीय आकर्षण आहे, नाही का? स्वर्गात आपले प्रतिफळ मोठे आहे. तुम्ही जेव्हा डिसायपलशिपची किंमत भरता, आपला वधस्तंभ उचलून घेता, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तासारखं दुःख, संकट, त्रास, अवहेलना, निर्भत्सना, छळ आणि मरण या सर्व गोष्टीला आपल्याला सामोरे जावं लागतं. पण एक अतुलनीय आनंद आणि आकर्षण आपल्याला हे आहे की स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. मत्ती 5:10 आणि 10 ते 12 मध्ये म्हटलेलं आहे, नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्या पूर्वी जे संदिष्ट होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. आपल्या विषयाच्या संदर्भात म्हणजेच आपला वधस्तंभ उचलून घेणे या संदर्भात क्रूस वाहणे म्हणजेच ख्रिस्ताकरिता दुःख, त्रास, अवहेलना, निंदा, निर्भत्सना, छळ आणि वेळी बलिदान, स्वतःचा प्राण सुद्धा, जीवन सुद्धा बलिदान करणं, ही किंमत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त ती अट, ती शर्त डिसायपलशिप साठी लावत आहे. परंतु ख्रिस्त येशूची एक विश्वासू नाते संबंध असल्यामुळे आपला जो संबंध आहे तो क्रूस हा आपल्यासाठी अभिमान आहे. गाणं सुद्धा आहे, उपासाचे गाणं, वधस्तंभ हेच अमुच भूषण, सदैव निशाण उभारले. प्रेषित पौल म्हणतो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाशिवाय, त्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. प्रेषित पौलाला अभिमान बाळगण्याची भरपूर कारणं होती. शिक्षण, त्याची फॅमिली लेगसी, त्याची जात, त्याचा पैसा, त्याचं नागरिकत्व, या सर्व गोष्टी, प्रत्येक गोष्ट त्याला अभिमान बाळगण्यासाठी कारणीभूत होती. पण हा प्रेषित पौल म्हणतो की ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय कसलाही अभिमान बाळगणं माझ्याकडून न हो. अभिमान, आपल्या सर्वांना पुष्कळ गोष्टीचा अभिमान नाही पण गर्व असतो. पण जेव्हा प्रेषित पौलाच्या तुलनेमध्ये आपण स्वतःला ठेवतो तेव्हा नको का आपण ख्रिस्ती या नात्याने म्हणायला पाहिजे की वधस्तंभाशिवाय मला कशाचाही गर्व नाही किंवा नको. गलतीकराचं पत्र 6 आणि 14 मध्ये हे विधान प्रेषित पौलाने केले. फिलिप्पी 1:29 आणि 30 मध्ये सुद्धा एक खूप छान गोष्ट सांगितलेली, एक आठवण करून म्हणून ते वचन वाचत आहे. कारण त्याच्यावर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा इतकंच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरिता दुःखही सोसावे अशी तुमच्यावर कृपा झाली आहे. विश्वास ठेवायचा, आशीर्वाद दे, आशीर्वाद दे, आशीर्वाद दे, सर्व गोष्टी त्याच्याकडून करून घ्यायचा, पण त्याच्यासाठी दुःख सहन करणं हा सुद्धा एक फार मोठा आपल्याला एक 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 देणगी मिळालेली आहे, एक अपॉर्च्युनिटी मिळाली आपल्याला आहे, ती कृपा मिळालेली आहे. मी जे युद्ध केले ते तुम्ही पाहिले, व आता जे मी करीत आहे म्हणून तुम्ही ऐकता तेच तुम्हीही करीत आहात. मग ख्रिस्ताच्या शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा बोलावलं, माझ्या मागे या, ते आलेत. त्याच्याबरोबर त्याच्या सहवासात राहत असताना, त्याचं शिक्षण ऐकत असताना
त्याचे चमत्कार बघत असताना त्याचं हृदय त्याच्या सेवेतून पूर्णपणे जाणून घेत असताना मध्येच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मनिग्रह करावा आणि आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. या शिष्यांनी शिष्यत्वाची पूर्ण किंमत चुकवली. सर्व प्रेषितांनी. त्यांचा इतिहास जर आपण वाचला तर बरेच लोकांना मरण आलं, निर्णया प्रकारे छळ सहन करावा लागला. आणि जे सर्व प्रेषित आहेत, पहिले करिंथ 4:9-13 मध्ये त्यांच्याविषयी अशी साक्ष दिलेली आहे. प्रेषित पाऊल म्हणतो, कारण मला वाटते देवाने आम्हा प्रेषितांना शेवटल्या जागेवर आणि मरणास नेमलेल्या सारखे करून ठेवले आहे. शिष्यांनी किंमत चुकवली, कारण आम्ही जगाला म्हणजे देवदूतांना व माणसांना जणू तमाशा झालो आहोत. आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख, तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे. आम्ही अशक्त, तुम्ही सशक्त. तुम्ही प्रतिष्ठित, आम्ही अप्रतिष्ठित असे आहोत. या घटकेपर्यंत आम्ही भोकेले, ताणेले व उघडे वागडे आहोत. आम्ही ठोसे खात आहोत, आम्हाला घरदार नाही. आम्ही आपल्याच हाताने कामधंदा करून श्रम करतो. आमची निर्भत्सना होत असता आम्ही आशीर्वाद देतो. आमची छळवणूक होत असता आम्ही ती सहन करतो. आमची निंदा होत असता आम्ही मनधरणी करतो. आम्ही जगाचा गाळ, सर्वांची खरवड असे आजपर्यंत झालो आहे. आणि प्रेषितांनी सर्व प्रकारच्या हाल अपेष्टा, प्रेषितांच्या कृत्यामध्ये त्यांच्याविषयी आपण भरपूर वाचतो. त्यांनी शिष्यत्वाची किंमत, कॉस्ट ऑफ डिसायपलशिप, स्वतःचा वधस्तंभ उचलून घेतला, स्वतःला त्यांनी नाकारले. प्रेषित पावलाच्या बाबतीमध्ये प्रेषित पावलाने तर 2 करिंथ 11:23-29 मध्ये सांगितलेलं आहे स्वतःविषयी, ते अब्रामाचे संतान आहेत का? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे. हे मी वेडासारखा बोलतो. श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेशुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे मी अधिक आहे. 5 वेळा मी यहूद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले. 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला. 3 वेळा माझे गलबत फुटले व 1 दिवस व 1 रात्र मी समुद्रात घालवली. मी कितीतरी प्रवास केला. नद्यांवरील संकट, लुटारूंमुळे आलेली संकट, माझ्या देशबांधवांनी आणलेली संकट, परराष्ट्राने आणलेली संकट, नगरातील संकटे, रानातील संकटे, समुद्रावरील संकटे, खोट्या बंधूंनी आणलेली संकटे, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरण, भूक तहान भूक, पुष्कळ उपास तापास, थंडी, उघडे वागडेपणा, या सर्वांमुळे मी अधिक आहे. लिस्ट्रा शहरामध्ये त्याला इतकं दम मारलं आणि कुत्र्यासारखं ओढत ओढत शहराच्या बाहेर नेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी परत देवाची सुवार्ता सांगण्यासाठी तो परत आला. माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याला डिसायपलशिपची किंमत चुकवायची आहे. कदाचित आपण चुकवत असू. आणि पुष्कळदा बाहेरच्या जगात आपण राहत असताना ख्रिस्ताचा वधस्तंभ जेव्हा आपण उचलून चालतो, तेव्हा बाहेर जगाच्याकडून आपला छळ, आपली निर्भत्सना, आपली निंदा तर होतेच, पण शोकांतिका ही आहे की ख्रिस्ती लोकांच्या हातून सुद्धा ख्रिस्ती लोकांचा छळ होणं हे माझ्या कल्पनेच्या, आकलन शक्तीच्या पलीकडची बाब आहे. आज तुम्हा सर्वांना मला हे सांगायला हवं की आपलं जे बोलावणं आहे ते ख्रिस्ती शिष्यत्वासाठी आहे आणि त्याला किंमत आहे. शर्ती आणि अटी आणि नियम हे येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेले आहे आणि त्यामध्ये वधस्तंभ हे प्रमुख शर्तीचं एक प्रचंड मोठं कारण आहे. There is no crown without the cross. There is no crown without the cross. शेवटचं एक उदाहरण सांगतो आणि मी बंद करतो. हे कदाचित उदाहरण मी सांगितलेलं असावं, मला आठवत नाही, पण टॉर्चर फॉर क्राइस्ट ही एक मासिक निघायचं, भरपूर प्रमाणामध्ये त्याचं वितरण असायचं आणि त्यामध्ये बऱ्याच झालेल्या तिथल्या घटनांविषयी सांगितलेलं असायचं. आणि एक घटना अशी होती की
जेव्हा रशिया हे USSR होतं, जेव्हा ते डेमोक्रेटिक कंट्री नव्हती, त्या काळामध्ये ख्रिस्ती लोक भूमिगतरित्या त्या देशामध्ये त्यांना राहावं लागत असे आणि त्यांना स्वतंत्र नव्हती, पूर्ण मुभा नव्हती आपल्याला ख्रिस्ती धर्म पाळण्याचे, चर्च च्या सर्व्हिसेस घेण्याची, भूमिगत चर्चेस असायचे आणि त्यांचा एक प्रचंड छळ होत होता. भूमिगत चर्चेस सुद्धा उधाळण्यात येत होते, त्यांना मारण्यात येत असे, त्यांना जेलमध्ये टाकण्यात येत असे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा काही ख्रिस्ती लोकांना पकडण्यात आलं, तेव्हा सोल्जर्सनी त्यांना एका लाईन मध्ये उभं केलं आणि एका सोल्जरकडे एक प्रभू येशू ख्रिस्ताची प्रतिमा होती आणि त्या सोल्जरने सांगितलं की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा नकार करा आणि जर तुम्ही नकार करता तर या फ्रेम वरती तुम्ही थुंकायचं. तुम्ही थुंकलात आम्ही तुम्हाला मारणार नाही, पण जर तुम्ही थुंकला नाही तर आम्ही गोळ्या घालून तुम्हाला मारून टाकू. आणि तो सोल्जर उभ्या असलेल्या सर्व ख्रिस्ती बांधवांच्या एक एक कडून त्यांच्या समोरून गेला. बंदूक होती त्याच्या हातामध्ये, मरण त्यांच्या समोर होतं. प्रभू येशू ख्रिस्ताची प्रतिमा सुद्धा त्यांच्या समोर होती. मरण आणि प्रभू येशू ख्रिस्ताची प्रतिमा एक एक करून सर्वांच्या पुढून ती फ्रेम नेली. शोकांतिका ही आहे की प्रत्येक ख्रिस्ती माणसाने त्या प्रतिमेवरती मरण सहन करता येऊ नये म्हणून ते थुंकले. आणि तो सोल्जर हसायला लागला दूर जाऊन. तो म्हणायला लागला, अरे बापरे, प्रभू येशू ख्रिस्ताचा तुम्ही सहज नकार केला. पण तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही खरे ख्रिस्ती राहू शकत नाही तर तुम्ही खरे रशियन सुद्धा राहू शकत नाही. तरी त्यांना गोळ्यात चढवून त्यांनी मारून टाकलं. प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याला म्हणतो, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहत होत त्याने आपला आत्मनिग्रह करावा आणि आपला वधस्तंभ घेऊन मला अनुसरावे. आपण प्रार्थना करू. पवित्र आणि थोडस देश परमेश्वरा, तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. तुझं शिष्य म्हणून या जगात जगत असताना आपला वधस्तंभ उचलून रोज तुझ्या मागे येण्यासाठी लागणारी आध्यात्मिक शक्ती आम्हाला पुरवून दे. यासाठी की या शिष्यत्वाची पूर्ण किंमत चुकवण्यासाठी आम्हाला मनोधैर्य आणि आध्यात्मिक प्राबल्य सुद्धा आहे. येशूंच्या तारणारीच नावाची प्रार्थना माहिती म्हणून तू स्वीकार. आपण प्रभू भोजनाचा विधी यावेळेस पाळणार आहोत, तेव्हा सर्वांनी प्रभू भोजनाचे जे एलिमेंट्स आहेत ते तयार ठेवावेत. Beloved, our Lord Jesus Christ said, the Lord our God is the only Lord. You shall love your Lord your God with all your heart, with all your soul, with all your mind, and with all your strength. This is the first commandment. The second is this: love your neighbor as yourself. There is no other commandment greater than this. For God so loved the world that he gave his only Son, Jesus Christ, to save us from our sins, to be our advocate in heaven,
and to bring us